नमस्कार, फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज चहाबरोबर खाण्यासाठी मुगाचा नाश्ता करणार आहे, मूग डाळीचा नाश्ता। त्यासाठी मी 200 ग्रॅम मूग डाळ घेतली आहे आणि अख्खे हिरवे मूग 100 ग्रॅम घेतले। आता हे दोन्ही जिन्नस आपण एकत्र करू एका बाउल मध्ये। हे एकत्र केलंय, अख्खे हिरवे मूग आणि मूग डाळ। आपण आता हे धुवून घेऊ। धुवून घेतलेत आपण दोन्ही डाळी, हिरवे अख्खे मूग आणि मूग डाळ। तर आपण यात पाणी घालून भिजायला ठेवू। हे आपण आता 4 तासासाठी भिजायला ठेवणार। हे आपली मूग डाळ आणि हिरवे मूग भिजवून 4 तास झाले। आता आपण हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊ। आपण हे मूग डाळीचं वाटून घेतलंय। आता यात आपण तांदूळ पीठ घालू, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालू, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, जिरे, हिंग, आलं किसून घेतलंय, हिरवी मिरची क्रश केलेली, तिखट, दोन टीस्पून तिखट, हळद, मीठ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर चिरलेली, आपण आता हे मिक्स करून घेऊ छान। आपण तेल तापवलंय कढईत। आता आपण मुगाचे वडे करायला घेऊ। अख्खे हिरवे मूग वापरल्यामुळे आपल्याला खूप सत्व मिळतं त्यातनं। जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हिरवे मूग खूप चांगले आरोग्याला। यात तुम्ही लसूण पण घालू शकता। तेच द्यायला
चहाबरोबर खायला हे वडे खूप छान लागतात. काहीतरी खायला हवं चहाबरोबर, म्हणून आज हे वडे केले. आता आपण एक बदल करणार आहे. मगाशी गोल आकाराचे केले, तर दोन्ही हाताला पाणी किंवा तेल लावून हे लांबट आकाराचे, सिलेंडर आकाराचे छोटे असे वडे तळायचे आपल्याला. या आकाराचे त्यासाठी काय केलंय, पीठ असं अजिबात पाणी न ठेवता घट्ट मिक्सरमधून काढलं. पाणी घालायचं नाही मिक्सरमधून दळताना, डाळ दळताना, म्हणजे आपल्याला हवा तो शेप देता येतो. त्यामुळे मी 2 प्रकारच्या शेपमध्ये करू शकले. त्यासाठी तुम्ही पण पाणी घालू नका. आपले आता तळून होत आले वडे. तुम्ही पण करून बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. हे आपले वडे आता तळून झालेत. गॅस बंद करू. हे आपले चहाबरोबर खाण्यासाठी मूग डाळीचे वडे रेडी आहेत. धन्यवाद.